हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहतात. चला, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर हा जो व्हिडिओ आहे ना, तो 2-3 दिवसाचा लागोपाठ व्हिडिओ आहे. कारण तुम्हाला तर माहितीच आहे की शिवानी गावाला गेली होती, त्यामुळे मग व्हिडिओ धरायला कोणी नव्हतं. त्यामुळे मी 2च दिवस फक्त व्हिडिओ चांगले केले, कारण त्या दिवशी पण पौर्णिमा होती कोजागिरी, त्यामुळे आणि एका दिवशी दसरा होता म्हणून. नाहीतर बाकी नंतर व्हिडिओ शूट केला नाही आहे. थोडे फक्त व्हिडिओ शूट केले होते, तेच आता एकत्र करते मी आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करते. कारण मला पण करमत नाही. व्हिडिओ 2 दिवस झालं बाबा आपला व्हिडिओ गेला नाही, 3 दिवस झाले व्हिडिओ गेला नाही असं मला वाटतं. भले व्हिडिओ जास्त करून चालत नाही तरीसुद्धा मला करमत नाही व्हिडिओ नाही पाठवल्याशिवाय. कारण सवय लागून गेली. आधीच म्हणतात ना की आपल्या शरीराला जर एखादी सवय लागली तर ती सवय तशीच राहते, मोडणं खूप कठीण जातं असं म्हणतात. आणि ते खरंच आहे. माझ्या मागं किती काम असतं, किती शिलाईचा लोड असतो, त्यातूनसुद्धा मी थोडा का होईना व्हिडिओसाठी वेळ काढते आणि छोटे का होईना व्हिडिओ शूट केल्याशिवाय राहत नाही. कारण अंग वळण पडून गेलं आता ते, त्यामुळे. तर असो, मी काकूला ना मटकीची जी उसळ आहे, मटकीचीच म्हणते, मुगाची जी उसळ आहे ते खूप आवडते काकूला. त्यामुळे काकूसाठी जे मुग आहेत तर ते भाजून घेतले आणि नंतर कुकरमधून शिजवले. 2-4 शिट्ट्या घेतल्या आणि मग त्याच्यामध्ये नुसता लसूण जिरे टाकून काकूला खालीवरी करून दिले, मीठ आणि चटणी टाकून. ते काकूला खूप आवडतं. एखाद दिवशी जेवायला नाही दिलं तरी चालतं, दिवसभर तेच दिलं तरी चालतं, एवढं काकूला आवडतं. आणि तसं पण कडधान्य खाल्लेलं चांगलं असतं, पण सारखं काही करणं होत नाही. आणि त्याच निमित्तानं मग आज मूग बाहेर काढले होते, त्यामुळे म्हणलं चला आपल्याला पण डोसा बनवण्यासाठी भिजू घालू, म्हणून मी इथं भिजू घालून ठेवले होते. आणि तोपर्यंत माझं जे बाहेरचं काम आहे, कारण आता पाऊस नाही आहे कमीत कमी 8-10 दिवस झालं कसलाच. त्यामुळे मग झाडं वगैरे सगळे, कुंड्या वगैरे सगळ्या वाळून चालल्यात, त्यामुळे त्यात पाणी घातलं मी. आणि आता इथे संध्याकाळचा टाईम झाला आहे आणि आता इथे डोसे बनवते मी. कारण ज्या दिवशी मला डोसे बनवायचे त्या दिवशी चतुर्थी होती. माझ्या लक्षातच नव्हतं की चतुर्थी होती म्हणून. नंतर मला समजलं की आज चतुर्थी आहे, त्यामुळे मग म्हणलं चला संध्याकाळी जेव्हा आपल्याला जेवायचं आहे तर तेव्हाच करू. त्यामुळे इथं संध्याकाळचं मी मिक्सरमधून काढून घेते. आणि आलं जे आहे तर ते मी खिसून घेतले, कारण मला खिसूनच आवडतं, तुकडे बारीक करून नाही आवडत. ते एखाद्या वेळेस राहतं एखादा तुकडा कुठेतरी, मग ते तोंडात आलं ना खूपच बेकार वाटतं. त्यामुळे मी खिसूनच घेते. मी कधी पण झालं तरी, कशाला भले वापरायचं असू द्या, मी खिसूनच घेते कधी पण. तर अगोदर मिक्सरमध्ये एका भांड्यामधून मी जे डोशाचं पॅटर्न होतं तर ते काढून घेतलं आणि एका छोट्या भांड्यामध्ये चटणी बनवून घेते. कारण शेंगदाणे पण सकाळी भिजवायला ठेवले होते, तर ते शेंगदाणे भिजवलेले होते तर ते मिक्सरमध्ये टाकले. त्यात थोडेसे पुदिन्याचे पानं टाकले, कोथिंबीर टाकली, थोडीशी मिरच्या टाकल्या, मीठ टाकलं, जिरे टाकले आणि नंतर ती पण चटणी मी मिक्सरमधून काढून घेतली पाणी टाकून थोडंसं. आणि चटणी आणि पॅटर्न हे फक्त 10 मिनटं मी ठेवलं. तसं तर काय नाही ठेवलं तरी चालतं, लगे केलं तरी चालतं. पण मला टाईम होता, 8:30चा टायमिंग होता पूजेचा. 8:30च्या नंतर पूजा करायची आणि तिथून मग जेवण करायचं, उशीर लागणार होता. त्यामुळे मग मी संध्याकाळी उशिरा केलं. तर थोडेसे ना व्हिडिओ 2-3 दिवसाचे असल्यामुळे ना मला पण समजलं नाही की व्हिडिओ एडिट नेमका कसा करू, काय करू. तर बाहेर झाडाला पाणी वगैरे घातलं. ते डोशाचं पॅटर्न होतं ते मिक्सरमधून काढून ठेवलं. आणि नंतर इथं काकूला भाकर बनवायची होती, उडदाची भाकर होती. तर ती काय लवकर थापतच नव्हती. खूप प्रयत्न केले थापायचं ते थापतच नव्हती. म्हणलं आता करावं तर काय करावं कडे, म्हणलं आता भाकर तर थापत नाही आहे. मग ना माझ्या लक्षात आलं, मला चपाती केल्यासारखंच करू आता. ते मी बोलत होते पण आवाज खूप लहान आला होता माझा, एवढं काही आवाज येत नव्हता. त्यामुळे मग मी बेलण्यानंच भाकर थापली. तर तेव्हा तुम्हाला दाखवते बघा बेलण्यानं भाकर कशी थापली. तुम्ही पहिल्यांदा बघितलं असेल कोणीतरी असं बेलण्यानं भाकर थापलेली, कारण मला तर नाही वाटत की कुणी बेलण्यानं भाकर आजपर्यंत थापली असेल. पण मी थापली म्हणूनच मला तर तुम्हाला शेअर करायचं होतं. कारण बरेच जणांच्यात उडदाची भाकर असते, त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला पण अशी कधीतरी अडचण आली तर लक्षात येईल की बेलण्यानं पण भाकर करता येते. त्यामुळे मग बेलण्यानं भाकर केली मी. आणि इथं दाखवत होते मी की माझ्या कपाळाला विभूती आहे का नाही, कारण एका ताईची सारखंच कमेंट असते मला की ताई तुम्ही विभूती का लावत नाही म्हणून. पण मी विभूती जी आहे तर जास्त गडद तर नाही लावत. मंदिरात गेल्याच्यानंतर उगं थोडंसं नॉर्मली लावते, तर ती घरी आल्याच्यानंतर मग पुसून जाते लगेच. व्हिडिओ माझा कधी सकाळी शूट करण्यात येतो, कधी दुपारून चालू करते, किंवा 10 वाजल्यापासून चालू करते. तर तोपर्यंत पुसून जातं कपाळाचं जे विभूती लावलेली आहे ते राहत नाही. त्यामुळे मग तुम्हाला वाटते की मी लावतच नाही, पण रोज आता महादेवाच्या मंदिरात जाण्यानं लावावंच लागते.
कारण आता कार्तिक महिना चालू झाला आहे. कार्तिक महिन्यापासून तसं आम्ही सकाळी 6, 6:15 मंदिरात जात असतो. तसं तर 5ला 5:30ला जावं लागतं नियमानं, पण तेवढ्या सकाळी नाही होत. आणि एकतर मंदिरात लाईट नाही आहे, त्यामुळे मग नको वाटतं तेवढ्या सकाळी. आणि इतक्या दिवस सोबतीला कोणी नव्हतं. आता एक मैत्रीण आहे सोबतीला, त्यामुळे मग आम्ही दोघी जातोय लवकर. तर इथे बघा संध्याकाळचा टाईम झाला होता, म्हणजे चतुर्थीचा टायमिंग सोडायचा होता. त्यामुळे म्हणलं चला गरम गरम जेव्हा जेवायचं तर तेव्हा करू. काकू तर काही असलं काही खात नाहीत. काकूला फक्त मुगाची उसळ आवडते, पण असं डोसे वगैरे काही आवडत नाहीत. त्यामुळे मग इथं मी माझ्या एकटी पुरतेच 2-4 मला डोसे बनवायचे होते. चटणी वगैरे बनवून ठेवली होती. तरी पण काकूला एक खाऊन बघायला दिला होता. म्हणलं बघा तरी खाऊन कसा लागतोय. त्यामुळे एक काकूनं खाल्ला आणि बाकीचे मग मीच जेव्हा उपवास सोडायचा होता तेव्हा खाल्ले. कारण सकाळी माझ्या लक्षात एखाद्या वेळेस होतं तसं, उपवास असल्यानं लक्षात राहत नाही प्रत्येक वेळेस उपवास केले तरीसुद्धा. तर बघा आपला डोसा, जो मुगाचा डोसा आहे तो किती छान झाला आहे आणि खायला पण तेवढाच छान लागतो. लहान मुलांना असं काय खायला करून दिलं ना तर ते अजून जास्तच खुश होतात. आणि तसं पण कडधान्य खाल्लेलं चांगलं असतं, आपलं रक्त वगैरे वाढायला मदत करते. त्यामुळे मग कडधान्य खावं जेवढं होईल तेवढे. आमच्या काकूला तर खूप आवडतं. काकूच्या निमित्तानं तरी आम्हाला पण करण्यात होतं, नाहीतर असं आवर्जून काही लक्षात राहत नाही. त्यामुळे मग डोसे बनवले इथं. तर बघा इथं 2-4 डोसे बनवायचे होते. आधी काकूला भाकर करून ठेवली होती खाली आणि नंतर त्याच्यावर डोसे ठेवले. तर इथे बघा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा. तर त्या दिवशी ना पार्सल मागवलं होतं दिवाळीसाठी. दिवाळी स्पेशल पार्सल काहीतरी असावं. पार्सल घेतल्याशिवाय ना शॉपिंग झाल्याशिवाय दिवाळी आपली पूर्ण होत नाही. त्यामुळे माझी पण आतापासूनच एक शॉपिंग चालू झाली होती. कारण आरत्या ज्या आहेत तर ते मी लक्ष्मीच्या टाईमलाच मागवले होते. आणि आत्ता काय मागवलं आहे तुम्हाला असा विचार पडला असेल की काय आहे त्या बॉक्समध्ये, लवकर दाखवत का नाही आहेत. पण त्याच्या अगोदर ना मला ह्याच्यामध्ये ना कॅरी बॅग निघतो ना तर त्याचे फोडायला खूप आवडतात. छोटे छोटे फुगे असतात त्याला फोडायला, मला लहानपणापासूनच इतकं आवडतं ना, खूप आवडतं. त्यामुळे त्याची मूर्ती ब्लर दिसते मोबाईल जरा. कुबेर लक्ष्मीची मूर्ती आहे. हे ऑनलाईन मागवली मी लक्ष्मीपूजनासाठी. तर किती छान आहे. तसं तर मी कॅन्सल केली होती मागवायची, राहू जा नको आता म्हणून. पण काय म्हणतात ना, देवाला यायचं म्हणलं देव कसा बी येतोय, असं झालं. चुकून माझ्याकडून ऑनलाईन करण्यात आली ती. म्हणजे ना मी बघितली मोबाईलवर आणि बघितल्याच्या नंतर एकदम टच झाली माझ्याकडून. टच झाली ती डायरेक्ट मागवण्यातच आली. म्हणजे किती किंमत आहे बघू म्हणून गेले त्या शॉपशीमध्ये, तर ती ऑनलाईन झाली माझ्याकडून. एक सोडून 2 झाल्या. एक कशी तरी कॅन्सल केली, पण ही काय कॅन्सल झाली नाही. नंतर घरी आल्यावर म्हणलं होतं माघारी पाठवू नको घ्यायचं, पण पुन्हा वाटायला लागलं आता कुबेरची लक्ष्मीची मूर्ती दारात आली तर माघारी कशी पाठवायची. आणि किती वेळच्या माघारी करायची होती तरी पण त्यांची प्रोसेस असते ना, काय म्हणते त्याला, कोडच मोबाईलवर लवकर सापडत नव्हता. किती वेळ, कमीत कमी 10-15 मिनटं ती जे ऑनलाईनवाले भैया होते ते झटून बसले. म्हणलं जाऊ दे आता, मूर्तीला आपल्या घरात यायचंच आहे म्हणून तर ती ऑनलाईन रिटर्न होईना गेले. म्हणलं जाऊ दे आता, द्या म्हणलं आता. घेतली पण छान आहे मूर्ती, आवडली मला सुद्धा. पण जाऊ द्या, कारण शिवानी म्हणतो ते आम्ही प्रत्येक वेळेस दुसऱ्या ॲपवरून मागतो, मग मेशोवरून मागवतो, त्याच्यावरूनच मागू म्हणली होती. त्यामुळे मग ही रिटर्न करायची होती, पण काही झालीच नाही शॉपशीवरचे. आणि शॉपशीवरचे ही ज्या 2-3 वेळेस वस्तू मागवल्या त्या काही व्यवस्थित आल्या नाहीत. रिटर्न करायचं म्हणजे रिटर्न पण नाही करणं झालं. मग पैसे वाया गेले माझे. 2-3 वेळेस मला तसं झालं. त्याच्यामुळे मग मी आता मागवायचंच कॅन्सल केलं होतं. पण हे चुकून आलं मागवण्यात, म्हणलं जाऊ द्या काय करणार आता. तर असो, चला आता बाय. श्री स्वामी समर्थ. सगळे थोडे व्हिडिओ एडिट केलेले आहेत. तर चला आजचा हा छोटासा व्हिडिओ होता. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. बाय. श्री स्वामी समर्थ.